नमस्कार, आपण पाहत आहात खानदेश दर्पण 24/7। नमस्कार, मी राजेश चौधरी। मित्रांनो, आज आपण थोरगावण या गावी, रावेर तालुक्यातील थोरगावण या गावी आलेलो आहे। काळ भैरव जयंतीनिमित्त इथे खूप मोठी यात्रा भरली जाते आहे आणि गेल्या 15 वर्षापासून, साधारण 15 वर्षापासून इथे या यात्रेला मोठं स्वरूप आलेलं आहे। आपल्यासोबत आता काही ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहे। या यात्रेसंदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ॲक्च्युअल या काळ भैरवानिमित्त एवढी मोठी यात्रा कशी भरली जाते आणि याची आख्यायिका काय आहे। नमस्कार। नमस्कार, आपलं नाव? ज्ञानेश्वर लोटू पाटील। बरं, या इथे मोठी यात्रा भरली जाते। हे 15 वर्षानंतर आपल्या एका पायरच्या माणसाला पावला बा, बरं, त्यांना मुलगा दिला, त्यामुळे त्यांनी मानलेलं होतं की बाबा काळ भैरव तुमच्या आम्ही हे देऊ, मुकुट देऊ म्हणून त्यांनी दिलं। मग ते कोण व्यक्ती असं काही ते औरंगाबादला आहे, ते राहतात। अच्छा अच्छा अच्छा, ओके। त्यांनी त्याच्यामुळे समजा हे सुरुवात झाली, त्यांनी मुकुट पहिल्यापासून आपलं काळ भैरव चालू होती यात्रा, पण मुकुट नव्हतं, तर त्यांना मग त्याच्या इच्छेत भेटलं, त्यांनी ते मुकुट दिलं याला। आपण गावस्थाला भेट देऊन टाकलं। बरं, मुकुट हे चांदीचं आहे? चांदीचं, बरोबर। चांदीचं आहे तर साधारण काय वजनाचं असेल? काय आताच पहिलं आम्ही 2 किलोचं होतं, नंतर वाढ पडली, तिचा वाढ झाली तिची। मग हे वाढ कशी झाली? तर लोकांनी सर्व दिलं, विचारल्यानंतर वाढ गमत। अच्छा, काही आख्यायिका सांगू शकता? इच्छेनुसार तो दान देतो की बुवा आम्ही याच्यामध्ये एवढी भर टाकू किंवा एवढे लाकेट देऊ, अशा पद्धतीचे लोक देत राहतात आणि त्याच्याप्रमाणे ते वाढत राहतात। बरं, आपलं नाव? अमित चौधरी। कुठून? मी पुण्यावरून आलोय। बरं, यात्रेनिमित्त आले? यात्रेनिमित्त उद्याच्या काळभैरवाच्या यात्रेसाठी माझ्या सासऱ्यांचं यजमानपद म्हणून हे झालेलं आहे। अच्छा अच्छा, तर त्यानिमित्त आम्ही इकडे आलेलो। यजमानपद झालेला म्हणजे कसं? म्हणजे इथे असं नंबर असतात असं ऐकलं? म्हणजे जो महाप्रसाद असतो तो महाप्रसाद द्यायला नंबर असतात? नंबर असतो, बरोबर। म्हणजे तुमचा आपला नंबर लागलेला? नंबर लागलेला आहे। अरे वा वा। नंबर म्हणजे कशी पद्धत असते? नंबर म्हणजे दरवर्षी प्रत्येकाचे नाव दिलेले असतात। अच्छा। आणि त्यामध्ये त्याच्याप्रमाणे क्रमांकाने ते इथे प्रसाद करतात। प्रसाद करतात। बरं, महाप्रसाद हा कशा स्वरूपाचा असतो? म्हणजे ऍक्च्युअल वरणपोळी आणि वांग्याची भाजी। वरणपोळी वांग्याची भाजी आणि रवा। अच्छा अच्छा, मग हे ठरलेलंच असतं का की हेच द्यायचं? ज्याच्या मनावरती। अच्छा, ज्याच्या मनावरती। बरं बरं, बरं बरं। आपली या काळ भैरवाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं म्हणजे हे काळ भैरव दैवत थोरगावांचं फार प्राचीन पुरातन असं ग्रामदैवत आहे आणि याचा प्रत्यक्ष लोकांना भरपूर अनुभव आलेला आहे। म्हणून या समाजापेक्षा इतर समाजांनी यांना डोक्यावर घेतलं आणि मुकुट प्रदान करून जवळपास माझ्या माहितीनुसार 2015 पासून भव्य दिव्य स्वरूपाची रथयात्रा या ठिकाणी निघते आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला फायदा होतो। आणि हे तर जशी निष्ठा तशी देवाची भक्ती असते आपल्याला। तुम्ही जसं ज्या पद्धतीने पाहाल त्या पद्धतीने देव तुम्हाला हे प्रतिसाद देतो। त्यामुळे या भैरवासारखं आणि या काळ भैरवाचं स्वामी समर्थांच्या 1992च्या पुस्तकामध्ये छापून आलं, तेव्हापासून एवढी प्रसिद्धी झाली की विचारू नका। कारण त्यांनी सांगितलं स्वामी समर्थवाल्यांनी की राम हे थोरगाव येथील ग्रामदेवत खूप प्राचीन आहे। बरं, धन्यवाद। माझं नाव रमेश चौधरी। मी पुण्याला पत्रकारिता हे व्यवसायामध्ये आता पदार्पण झालेलं आहे आणि मी शासनाचा RTIचा मास्टर ट्रेनर आहे। बरं, धन्यवाद। आपली ओळख? माझी ओळख प्रवीण गजानन पाटील। बरं, मी रिटायर्ड कृषी अधिकारी आहे। बरं, हे स्वामी समर्थाच्या पुस्तकात लिहिलेलं जागृतस्थान आहे। अच्छा अच्छा, याचा अनुभव मला प्रत्यक्ष आलेला आहे ड्युटीवर असताना। म्हणून आम्ही दरवर्षी यात्रेला येतो। आणि मला कृषी अधिकारी आमचे काय नाव PK पाटील सर होते आमोदे, त्यांनी मला सांगितलं ते स्वामी समर्थाचे भक्त आहे आणि पाटील साहेब तुम्ही जाऊन या, असं करा। तेव्हापासून मी यांचं काळ भैरवनाथ। आपण कुठून आला? मी रावेरून आलो होता। रावेरून आलेला? इथलाच आहे मी, पण रावेरला राहतो मी। हो, ठीक आहे। आपण बोलता? मी प्रमोद देवदास पाटील। बोल। राहणार सुनवड्याचा आहे। बरं, हल्ली मुक्काम भुसावळ आहे। बरं। आम्ही नेहमीच दोघं बी कुठली इथं काळ भैरवाची यात्रा असो किंवा भैरवनाथाची यात्रा असो, त्या आम्ही त्या याला आवर्जून हजर राहतो। बरं, ठीक आहे। मित्रांनो, आपण बघितलंच ग्रामस्थ इथे खूप लांबूनही आलेले आहे। काही पुणे, मुंबई, नाशिक, मध्य प्रदेश इथूनही या ठिकाणी आलेले आहेत। तर काळ भैरव ही जी यात्रा आहे ही खूप मोठ्या स्वरूपात साजरी केली जाते। मी राजेश चौधरी, खानदेश दर्पणसाठी।
अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.